प्रेग्नन्सी मध्ये येणारे स्ट्रेच मार्क्स तुम्हाला जर प्रिव्हेंट करायचे असतील, थांबवायचे असतील, तर ह्या 7 टिप्स तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नमस्कार, मी डॉक्टर संध्या इरपटे, श्री सुपर स्पेशालिटी वंध्यता निवारण पंचकर्म क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत प्रेग्नन्सी मध्ये निर्माण होणारे स्ट्रेच मार्क्स कसे थांबवता येईल, कसे प्रिव्हेंट करता येईल, याशिवाय 7 टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता ज्या मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या प्रेग्नन्सी मध्येच करणं खूप गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट, हे सगळे उपाय करूनही जर तुमचे स्ट्रेच मार्क्स गेले नाही तर ते नॅचरल आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. स्ट्रेच मार्क्स असणं हा दोष नाही. टिप नंबर 1, स्ट्रेच मार्क्स हे विशेषतः मांड्या, पोट आणि छातीवर येतात. त्यामुळे रात्री झोपताना खोबऱ्याच्या तेलाने मांडीला, पोटाला आणि छातीला हलक्या हाताने मालिश करणे, यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते. नंबर 2, सकाळी उठल्यावरती अंघोळीपूर्वी त्रिफळा चूर्णाने ज्या भागावर स्ट्रेच मार्क्स आहे, पोटाला, मांडीला उठण्याप्रमाणे कोरडे असे लावून थोडीशी मसाज करणे. नंबर 3, स्ट्रेच मार्क्स हे पित्ताशी रिलेटेड आहे. त्यामुळे जसं पित्त हे शरीरातील पित्त हे बॅलन्स केल्यानंतर स्ट्रेच मार्क्स हे कमी होण्यास मदत होते किंवा जे येते त्याची तीव्रता ही कमी असेल. त्यामुळे नस्य पंचकर्म करणे खूप फायद्याचे होते. त्यामध्ये खोबऱ्याचं तेल 2 थेंब नाकामध्ये, दोन्ही नाकपुडीमध्ये रोज रात्री झोपताना टाकल्यास एकतर मनही शांत होईल, स्ट्रेस कमी होईल आणि झोप शांत लागून पित्त हे बॅलन्स होईल आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स हे कमी होण्यास मदत होते. नंबर 4, श्वेत चंदन पावडर पाण्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवणे आणि ती ज्या भागावर स्ट्रेच मार्क्स आहे त्या भागावर लावणे. वाळल्यानंतर थोडीशी मसाज करून तो काढून घेणे. नंबर 5, दिवसभर जर पोटाला खूप खाज सुटत असेल तर त्याला बोटांनी न खाजवता त्यावरती त्रिफळा पावडर किंवा श्वेतचंदन पावडर ह्यांचा हलक्या हाताने कोरड्या पावडरने मसाज करणे, ह्याने खाज थोडी कमी होईल आणि स्ट्रेच मार्क्स येण्याचे प्रतिबंध लागेल. 6, जसे जसे दिवस भरत येतील, 9वा महिना जवळ येईल, तसे तसे हे स्ट्रेच मार्क्स जर जास्त दिसत असतील किंवा ह्याचं खाज खूप जास्त सुटते असं वाटत असेल तर तुम्ही आहारामध्ये मीठ आणि तेल हे वर्ज करावे किंवा ह्याचं प्रमाण अतिशय कमी करावं. जेवढं गरज असेल तेवढंच घ्या. यामुळे पित्त हे बॅलन्स होतो आणि विकृत ॲबनॉर्मल कफ हा निर्माण होत नाही. नंबर 7, ज्येष्ठ मधचं पावडर घेऊन ते दुधामध्ये कालवणे व ह्याचा लेप तुम्ही पोटावर व मांडीवर करावा. तसेच या ज्येष्ठ मधच्या पावडरच्या काढ्याने पोटाला व मांडीला ह्या काढ्याने धुवावे. याने खूप चांगला फायदा होईल. आता ह्या सगळ्या टिप्स फॉलो करूनही तुमचं स्ट्रेच मार्क्स हे अगदी डिसअपिअर होतील असं किंवा येणारच नाही असं नाही होणार, पण त्याची तीव्रता आणि त्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्ही करून पहा. धन्यवाद.